YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे मजेत ना? मजेतच पाहिजे। जय भीम सगळ्यांना। आज आहे सोनूच्या पप्पांचा वाढदिवस, तर आज छोटस सेलिब्रेशन करूया। केक आणला होता, त्यांना माहित पडलं म्हणून आम्ही काही सरप्राईज वगैरे ठेवलं नाही आणि तुम्हाला पण जे रिअल आहे तेच दाखवणार आहे आम्ही। तर चला या तुम्ही पण विश करायला आणि आम्ही आता तयारीला लागूया। आमची तयारी झाली आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहोत। तर चला बघत राहा एंड पर्यंत हा व्हिडिओ। भेटूया लवकरच। तुम्ही दिसणार वंदना घेऊया ना, मी ज्या पद्धतीने वाढदिवसाचं वंदना घेऊया ना। वंदनाची आहे कसं म्हणा, त्याला वंदना घेऊ मग आपण बोला सर। हा तर ते फक्त बोला ना, वंदना बोला घ्या ना घ्यायची का बोलायची? नाही घ्या तुम्ही बोलत ना सर। ते म्हणले की वंदना नावाचे कोणी येणार आहे तिला बोलतो। आपली वंदना हो सर। मी म्हटलं प्रार्थना घ्यायची का? ते प्रार्थना पंचशील घ्या। हो घ्या सामुदायिक घ्या, सामुदायिक घ्या। हात जोडा सर। अरे काय चला हे बाबा हात जोड, चला हात जोडा सगळ्यांनी खाली बसून घ्या। सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय भीम। आणि आज आपल्या चिखली फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये सदस्य आयुष्यमान राकेश विपोते यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्या या दिवसानिमित्त आपण एक नवीन असं ग्रुप सदस्यांसाठी त्यांनी निमंत्रण देऊ वगैरे नाही देऊ, पण एक आपण मित्र ग्रुपमधलं कर्तव्य म्हणून आपण प्रत्येकाच्या कुठल्याही वाढदिवस असो किंवा सुखदुःख असो आपण त्यांना जाऊन भेटणं, त्या क्षणाला त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे आपल्या मैत्री भावनेचं एक रूप आपण ठरवलेलं आहे। आणि अशीच उत्तर प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण एकमेकांना भेटीगाठी देऊन त्यांना सहकार्याची भावना, सहानुभूतीची भावना किंवा मैत्री भावना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मैत्री भावना। तर त्या निमित्ताने आपण नेहमीच एकत्र येत राहू। प्रत्येकाच्या जीवनात हे क्षण येत असतात। आज राकेश विपोते यांच्या जीवनातही हा एक चांगला दिवस आहे। कितवा वाढदिवस आहे? 38वा वाढदिवस आहे आज। आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हे पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि दुःखमुक्त, रोगमुक्त असं हो अशी आपण तुमच्या माझ्या सर्वांतर्फे बुद्धाचरणी प्रार्थना करतो। आणि काही आपला छोटासा कार्यक्रम आपण आपल्या सर्वांच्या वतीनं आपण घेण्याआधी निदान एक पैसा पद्धतीचे आपण सामुदायिकरित्या बोलूया आणि मग पुढचा काय कार्यक्रम असेल तर आपल्याला बाकीच्या लोकांनी सूचना देऊन कळवता। तर हात जोडा आणि आपण हे सर्व हात जोडतो। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। राकेश विपोते साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि माझ्यापेक्षा काही मित्र जे जवळचे आहेत म्हणजे त्यांना आधीपासून ओळखतात। तर त्यांच्या आजच्या या प्रवासाविषयी, त्यांच्या आजच्या या वाढदिवसाविषयी
एक 2-2 मिनिटं प्रत्येकाला जर काही शुभेच्छा बोलता येत असेल, शुभेच्छेरूपी मनोगत व्यक्त करावं, त्याचे काही गुण चांगले जे आहेत त्याचं वर्णन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. कोणाचं नाव घेतलं जाणार नाही. प्रत्येकाला ज्याला 2 मिनिटं बोलायचं आहे बोलू शकतो. बोलू ना, 2 मिनिटं शुभेच्छा दिल्या तरी काय हरकत नाही. सर्वप्रथम उपस्थित असलेल्या सर्वांना मी सप्रेम जय भीम. आज आपल्या चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनचे सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समितीचे सुद्धा एक मौल्यवान सदस्य आयुष्यमान नाट्यजी रुपदे यांना मी प्रथमतः वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना मंगलमय वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या वाघमारी परिवाराच्याकडून. राकेश रुपदे आणि यांचा आणि माझा परिचय जवळजवळ आज मला वाटतं ते इथं जेव्हापासून आले 3 ते 4 वर्षाचा माझा आणि त्यांचा परिचय आहे. मला त्यांच्यातला जो गुण भावला तो म्हणजे कट्टर आंबेडकरवादी असलेला व्यक्ती. आंबेडकरवाद त्यांच्यामध्ये खचून भरलेला आहे आणि स्वाभिमानी व्यक्ती आहेत. कोणाचं म्हणजे वाईट छोटं ऐकून घेणार नाही किंवा सहन पण करणार नाही. मला आठवतं की त्यांनी डी विंग मधला का ई विंग मधला जो गुण सोडला त्याचं कारण मला माहिती नाही, ते सांगत नाही तर पण त्यावर मी ओळखून गेलो की अतिशय स्वाभिमानी व्यक्ती आहे. आणि अशी स्वाभिमानी व्यक्ती आमच्या चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनला लाभली आणि या आपल्या सर्वांना त्यांची मैत्री मिळाली याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या वाढदिवसानिमित्त बोलवून आमचा आनंद द्विगुणित केला आणि आम्हाला त्यांना शुभेच्छा देण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. जय भीम. अजून कोणाला बोलायचं तर बोलू शकता. गायकवाड साहेब तुम्ही. भारतीय जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधित्व अभिवादन आज या ठिकाणी रुपवते यांचा 38वा वाढदिवस साजरे होते. हा वाढदिवस चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सगळे मैत्री म्हणजे मला तर माहीतच नव्हतं, परंतु सगळे एकत्र गोळा होऊन या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण वाढदिवस साजरी करतो. आणि यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे हस्तखेळती माणसं म्हणजे प्रत्येक गोष्ट गोडे गुलाबी आणि असंच खेळत वातावरण करणं अशा प्रकारे त्यांचा स्वभाव आहे. या उपदेना माझ्या गोडांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जरी मित्रांनो खूप दिवसानंतर बोलण्यास घेतला. काही प्रसंग आहेत ते नंतर डिस्कस करता येईल. ॲक्च्युली वाढदिवस साजरा करण्याचा आपला नेहमीचा उद्देश असतो की कसं तर आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होत जात असतो. आपला असा प्रयत्न असतो की तो जो वर्ष त्यांनी जो घालवला आहे तो येणारा वर्ष तो जो त्याच्या आयुष्यात जो येणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय शिकलेलं आहे, त्यांनी काय घेतलेलं आहे, काय करत आहे आणि त्यांनी काय करायचं आहे. सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, कौटुंबिक असेल, आर्थिक असेल. आपला उद्देश होता की या माध्यमातून परिवाराला जोडणे, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सोबत जोडणे हा आपला एक उद्देश होता. तो आपण थोडं करून पुढे सतत चाललो आहे. असं म्हणता येणार नाही की तो सक्सेस झालेला आहे की तो फेल झाला आहे. पण मित्र हो, तो थोडं सतत आलेला आहोत आणि आपण एका दुसऱ्यांना ओळखून घेतलेला आहे, समजून घेतलेला आहे. एवढंच एक बोलतो की हा एक चांगला दिवस त्यांच्या आयुष्यात आलेला आहे आणि आपल्या या चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून ते आपले चांगले कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाख शुभेच्छा आपण सगळ्यांना त्यांना देत आहोत. धन्यवाद. तुम्ही बोला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तर राकेशबद्दल सांगायचं म्हणजे जे
जयंती आपली सुरुवात होती हो, तेव्हा sorry. आपल्या कार्यक्रमाची आपली रूपरेषा आपण आखत होतो तेव्हा सर्वप्रथम ह्यांना मी भेटलो. ह्यांचं जे तडकाफडकी बोलायचं जे आहे ते मला फार आवडतं. असं मागच्या दाराने बोलायचं नाही, जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलायचं. तिथे चूक आहे तिथे चूक आहे, स्पष्ट वक्तव्य. तिथे बरोबर आहे तर बरोबर आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने चालणारी व्यक्ती आहे. त्यांना समाजाची जाणीव आहे, कळ आहे. आणि मी जास्त काही बोलत नाही, खूप वेळ झालाय. बोलायचं असेल तर भरपूर बोलू शकतो आपण. आणि आता पाडत आले तरी पण मी माझ्या चंद्रजी परिवारातर्फे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हे मी पूजेच्या प्रार्थना करतो. जय. सर्वप्रथम सर्वांना जय. याचा त्यात एक वेगळा आनंद वाटतोय. कारण जे जीवन असं आहे की धावपळीचं जीवन आहे. कोण कुठं असतंय कुठं नसतंय, कोण भेटघाट होत नाही. ते कमीत कमी राखीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण पुन्हा एकदा एकत्र आलो त्याचा थोडासा आनंद वाटतोय. आणि बाकी राखीजी रूप त्यांनी तर सगळ्यांनी सांगितलंय त्यांचं काय आहे ते आयुष्यामध्ये. जसं आमची 2 वर्ष मध्ये आमची गाठ झाली, 2 वर्ष झाली मला. चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनचे कट्टर कार्यकर्ते, आंबेडकरी घराण्यातले त्यांचे समर्थक म्हणता येईल. तर त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. भरभराटीचं आयुष्य जावं, प्रगती चांगली व्हावी हे सतगतांच्या चरणी प्रार्थना करून त्या परिवाराबद्दल शुभेच्छा. आज आपण राकेशजी उपवते त्यांचा 28वा वाढदिवस साजरे करण्यासाठी चिखलोली फाउंडेशनतर्फे आपण इथे बोलावणी करलो आहे. व आपण त्यांचा वाढदिवस हा एकदम आनंदाने आणि केक कापून चांगल्यारीत्या आपण इथे साजरे करणार आहोत. व त्या निमित्ताने त्यांना चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशन व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आता सर्वात महत्वाचं की त्यांचा आज वाढदिवस आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या सहचारणी ज्या आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भले त्यांचं कदाचित सुख असेल दुःख असेल जे काय असेल पण त्यांची साथ त्या कधी सोडत नाही, त्यांना सोबत घेऊन चालतात. आणि खरोखरच हे कौतुकास्पद आहे की आपल्या ज्याही मित्रांचं विवाह झालेला असेल त्यांची जी काही सहचारणी आहे, आपण एक बौद्ध परंपरेनुसार जिथे आपण तत्व बाळगून आपण विवाहाच्या बंधनात अडकलेलो एक पवित्र बंधन बुद्ध धर्मामध्ये मानलं गेलं आहे. तर आपल्या सहचारणीचाही हक्क आपल्यावर तेवढाच असतो, अधिकार तेवढाच असतो. आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पतीबद्दल किंवा सहकार्याबद्दल 2 शब्द बोलावं अशी मी काहींना विनंती करतो. सगळ्यांना माझं सप्रेम देवी. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी 2 शब्द बोलते. आमच्या लग्नाला होऊन 8 वर्ष झाले आता आणि यांच्यासोबत लग्न करून भरपूर आयुष्यमय म्हणजे माझं आयुष्य एकदम चांगलं झालेलं आहे आणि खूप खुश आहे यांच्या आयुष्यामध्ये, हे माझ्या आयुष्यामध्ये येऊन. बोला बोला, हे मनात हे तुमचं मनोगत आहे ते व्यक्त करा. त्यांचे काही चांगले गुण असतील ते सांगा. तेही कळू दे. नाही, वाईट नाही ते. सगळ्या गोष्टींमध्ये मला सपोर्ट करतात, सगळ्या गोष्टींमध्ये मी पण त्यांना सपोर्ट करते, असं काही नाही. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सोडते. आणि राकेशजींना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. असं त्यांचं आयुष्य सुखमय जाओ आणि जेवढेही बर्थडे असणार मी तेवढे सेलिब्रेशन करणार, छोटे असो या मोठे असो. छान छान.
प्रत्येकाने फोटो काढा. फोटो काढूया ना. राकेशचा केक चालत असेल तर थोडंसं पास करू फोटो घे. 2, 1, सगळ्या उभे राहा. 0. सगळ्यांनी कशाला सगळ्यांनी फोटो एकच फोटो काढा. एक जण एकाने चांगलं बोलतो. काय करतो खाऊ घालताना आहे ना खाऊ घालताना जावा 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 ए जा ना राकेशजी एक राहिलं ना आपले माझ्याकडून. हो तुमच्यासाठी बघा मी सरप्राईज आणलं होतं आणि मला सगळ्यांसमोर तुम्हाला द्यायचं पण होतं. मी विसरली. यार सॉरी राकेशजी. आणि माझं छोटस सरप्राईज स्वीकारा तुम्ही यार. वाव नाईस. आवडलं का? व्यवस्थित पकडून दाखवा ना सगळ्यांना. यार कळलं पाहिजे राकेशजी की मी गिफ्ट दिलं म्हणून तुम्हाला बर्थडेचं. दुसरं बघा. वाव व्हेरी नाईस. सरळ दाखवा ना. जबरदस्त. खरंच जरा ट्राय करून बघता का? मी व्हिडिओ मध्ये घेते तुम्हाला ट्रायर. एकच घालतो. मिलते बाद में. ओ राकेशजी नाईस सूट झालं. ओ भारी. तुम्हाला आवडलं का माझं गिफ्ट? एक नंबर. खरं सांगा मनापासून. हा बघा बघा मी पण येते मागे. सॉरी हा गाईज आजूबाजू थोडासा पसारा आहे समजून घ्या. रात्रीची वेळ आहे. होईल होईल सगळं होईल. ओ लुक ॲट धिस. अमेझिंग. लय भारी. कलर नव्हते ना राकेशजी तुमच्याकडे असले? पहिल्यांदा घेतले का? कोणी घेतले तुम्हाला? माझ्या बायकोनी. आवडले का खरंच? दाखवा इकडे. ओ नाईस. थँक्यू तर बोला. थँक्यू व्हेरी मच. तर गाईज व्हिडिओ एंड करण्याची इथेच वेळ झालेली आहे गाईज. आणि हा माझ्या बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या वाढदिवसाला आमचे चिखलोली बुद्धिस्ट फाउंडेशनचे जे सदस्य आणि जे काही आमचे सर लोक आले होते त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मनापासून आभार मी त्यांचे व्यक्त करतो. असंच आम्ही सगळ्यांच्या घरी जातो आणि आनंदाचा सण साजरा करतो. आज तेही माझ्या वाढदिवसानिमित्त आले आणि माझा वाढदिवस केक घेऊन आले आणि माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला. श्रीचरण पंचशील घेऊन आनंदाने साजरा केला. आणि अशा प्रकारे ज्यांनी मला व्हॉट्सअपवरती आणि ज्यांनी माझे स्टेटस ठेवले अशा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हा आमचा छोटासा ब्लॉग माझ्या बर्थडेचा कसा वाटला. आणि माझ्या ऑफिसमधल्या पण लोकांनी माझा जो पार्टनर आहे त्यांनी ऐन वेळेला मला न कळत केक घेऊन आला आणि माझे जे कामाचे मावशी लोक आहेत त्यांना घेऊन आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलं. नाव काय त्यांचं घ्या ना. माझा ते पण बघतील ना आपला ब्लॉग. प्रकाश पाटील माझा भाऊ. आणि त्यांनी माझ्यासाठी खूप म्हणजे एक न सांगता केक आणला आणि तो सण तुम्ही विसरू नाही शकणार का? तर अशा प्रकारे खूप आनंदाचा तो सण होता तो पण. आणि आताही माझे सर लोक आले फाउंडेशनचे आमचे सदस्य सगळे आले आणि छोटासा बर्थडे साजरा केला. आणि आमचा सोनू बघायचं काय करतोय ते जे हे त्याचं कापण्याचं चाकूला चाकू कापतोय.
मग ते तर हो याचं तोंड बघा, याचे होट बघा राकेशजी. रे आ जीभ दाखव बाबू. हा. ते पिंक केकनी लाल लाल झालं. गाईस आज त्याचाही शाळेमध्ये पहिला दिवस होता आणि त्याचाही पहिला दिवस खूप छान गेलेला आहे. ते रिक्षावाला काका पण आले होते आणि माझ्या बायको पण गेली होती आणि त्याला घेऊन पण आली होती. आणि अशा प्रकारे काही हा व्हिडिओ थांबवण्याची आता इथेच वेळ आलेली आहे. तर असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम बरोबर आमच्याबरोबर राहू द्या. आणि तुमच्या प्रेमापोटी तुमच्या प्रेमामुळे आमचे 2000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत. आणि गाईस असंच तुम्ही भरभराटी आमच्या पाठीशी म्हणजे आम्हाला आशीर्वाद द्या. आणि वॉच टाइम पण पूर्ण करा गाईस. वॉच टाइम पण पूर्ण करा फटाफट. आमचं चॅनल मॉनिटाईज करा. अशा प्रकारे तर चला गाईस आता वाजलेले 11:30 सकाळी आम्हाला कामाला जायचंय आणि सुनूला शाळेत जायचंय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन क्लिक करा. अजिबात विसरू नका गाईस. तर चला जय भीम, जय संविधान, जय हिंद, जय भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये. बाय बाय. जय भीम. गुड नाईट.